हाय नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं? झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण? तर आपलं तर काय जेवण नाही, भाकरीत तोंडाची पळाली समधी मित्रांनो. का येऊन वडाच्या झाडाखाली बसतोय रोडच्या कडेला. तर काय झालं मित्रांनो, सकाळी आयला नाश्ताही दिला, नाश्ताही देऊन समधी फायली रेडी काल केली मित्रांनो. आयला मेडिसिन आणलं आणि मेडिसिन आणून परत त्याला आयची पण मित्रांनो तब्येत खराब आहे म्हणते, पोट दुखतंय, पोट साफ व्हायना. तर डॉक्टरने परत त्याला दिल्या गोळ्या, झालं पोट साफ झालं. पण ती निर्धारानं नाराज होती. तिला वाटतंय की जावं घरी जावं वाटतंय तिला. पण घरी जाणं एवढं सोपं आहे का मित्रांनो? नीट तर झाली पाहिजे. म्हणलं ऑपरेशन तरी आहे होऊ दे म्हणलं, त्याच्यावर आपण काहीतरी सोल्युशन काढू. एकदा तुझ्या ती ऑपरेशन झालं की मग परत त्याला मित्रांनो कसं आहे काय नाही काय आपण करून म्हणजे सोल्युशन काढू म्हणलं. पण तू धीर धर म्हणलं. आमच्या तर जीवाची किती हाल अपेष्टा चालली, आमची किती हरासमेंट चालली. मी तर म्हणलं हाय का येत ना हल्लोय का कुठं? हा, लेकरं तिकडं आहे, समदय तिकडं आहेत म्हणलं. हा, माझं कामाचं खाडा आहे म्हणलं. माझ्यापाशी तरी काय लय मोठी दंदवलत आहे का म्हणलं? जावा करतोय तेव्हा मी खातोय या. हा, तर का इकडे येऊन बसलो या पटांगणाला माळात एकटाच बसतोय का इकडं हवे हाय. गाडी आणली होती मित्रांनो, गाडी म्हणलं कामाला लावावी. तर तिच्यात तर मित्रांनो एक चिमणीवरच आयला निघलं बघा गाडीत. आता ते आपण लक्ष्मीनं काय आपल्याला फसवलेलं नाही. बिगवन मध्ये एका पॅक म्हणजे झाली होती जाम गाडी. तिथनं गाडी इथं 80 किलोमीटर येऊन इथनं परत त्याला पूनमच्या इथं गाडी जाऊन पूनमच्या इथनं परत इथं आलं म्हणजे 130 किलोमीटरचा ते गॅप आहे. 65 किलोमीटर जाणं आणि 65 किलोमीटर येणं. तर तेवढं गाडीनं रनिंग केलेलं आहे. तर म्हणलं जाऊन बघावी. तर त्यांनी सांगितला होता खर्च 4300 रुपये, म्हणजे वर काम करायला, थोडक्यात थोडकं काम करायला 4300 रुपये खर्च सांगितला होता. त्यांची मजुरी काय असेल ती, त्याच्या ऑइल हे समज धरून. तर मित्रांनो गाडी खुलली, ब्लॉक पिस्टन काढला, समज काढलं तिचं. परत त्याला ती आतली जी कनेक्टनची जी बिरिंग असते, ती कनेक्टनची ती प्रिंग ती काय मित्रांनो निघलेली नव्हती. तर ती प्रिंग मोडली होती तरी गाडी चालत होती. म्हणल्यानंतर मित्रांनो त्या गाडीनं आता काढलाय 8000 रुपये खर्च. म्हणजे आता 1.7 आहे का माग? हा, नेमका आईचा दवाखाना बघायचा, गाडी लागते, गाडीचं बघायचं, काय देवाचं तर देव डोळच उघडा तर असंच झालंय. भरपूर असं मित्रांनो तर टेन्शन येत आहे. पण आता काय करायचं, माझं डोकं चाला नाही. नेमकं पैसा आणायचं कुठं? इतकं दवाखान्याला बी लागणार आहे तर तितकंच, हिथं बी लागत्यात आहे तितकंच. इनिमिनी खाणं पिणं आलं, समजच आलं मित्रांनो. हा, आता काय करायचं? 8000 रुपये गाड्यानं खर्च काढलाय. असं तिथनं ते आलो गॅरेजपासून उठवून हो का इकडंच येऊन बसलो. काय करायचं नेमकं आता? माझं तर डोकं चाला नाही. थोडकं काम असल्यावर म्हणलं करून घ्यावं. पण आता गाडीचा दुसराच प्रॉब्लेम झालाय म्हणल्यानंतर गाडी लागते, गाडी पाहिजे आपल्याला, गाडी यायला जायला लागते इकडं तिकडं. आता तिचा प्रॉब्लेम एवढा वाढल्यावर आता 8000 रुपये काय थोडं आहेत का? हा, आता कामाला धंद्याला असल्यावर ठीक आहे, तिथं कामाला नाही, कुठं नाही, काय नाही, इथं नुसतं बसून आहे दिवसभर. तर 8000 रुपये इथनं कुठनं आपल्याला मिळणार आहे? हा, आता त्यांना म्हणतो गाडी लावा साईडला तिथं, आणि इष्टीनं तरी प्रवास करायचा म्हणल्यावर आपल्याला इकडं तिकडं आडबाजूला जर जायचं जर म्हणलं तर इष्टीनं प्रवास होतोय का? आणि उरागतोय का प्रवास? हा, मोटरसायकल असल्यावर माणूस जातय पटकेने, येतय. समजाच खेळ खंडोबा झालाय. आता काय करायचं? जातो त्यांना म्हणतो
बघू पैशाची ॲडजस्ट करून मग सांगतो तुम्हाला. काम करायला लावा तर साईडला कुठंतरी गाडी. आता काही विषयच नाही संपला तिचा. खोलले म्हणलं की विषय संपलाच मित्रांनो. आता ते जोडाय बी येत नाही काम केल्याशिवाय. समजा तिचं इंजिन कामच करावं लागतंय हेडचं ही समजत. आता मस्ती नवी गाडी आणायचं म्हणलं तर त्याची त्याला गाडी लागत होती. ज्याची त्याला लागतंय वाहन म्हणल्यानंतर आपण कोणाचं वाहन आणायचं. आता आपलं वाहन आपल्या संग असल्यावर कसं असतं. त्याने बी केला हप्ता गाडीचा बाउन्स. ती वायलं डोक्याला टेन्शन. समजत का अकाउंट बी ब्लॉक झालेला आहे. चौकुंड झालंय वाटून. काय करायचं आता. काय म्हणून करायचं आता. कुठलं म्हणून सण करायचं सांगा. डोळ्याला इथं झोप सुद्धा नेटनेटकी मिळाना. एक म्हणून आहे का डोक्याला टेन्शन. आईचं बघायचं, लेकरांचं बघायचं, काही पुढं वाढलेलं ही बघायचं. इथनं अजून जायचंय दवाखान्याकडे चालत. ती पण काय जवळ नाही, लांब आहे. 2 किलोमीटर इथनं चालत जायचंय. आता लावतो गाडी आणि जातो मित्रांनो हळूहळू. आयला ज्यूस बीस नेतो. न्यावं म्हणलं ज्यूस. आता गाडी लावल्यावर म्हणलं ती म्हणलं आज झाली तर आज देतो, नाही तर उद्या झाली तर उद्या देतो. पण आता तिचं एवढं जे आकांच्या बापानं झाल्यावर आता काय करायचं. हां तरी त्यांना म्हणलं बघा कमी जास्त होत असतं तर. पण त्यांचं बी लागतंय. त्यांना बी कसं आहे मित्रांनो, फुकट मिळते का कुठली वस्तू. समजे एकातच आणावं लागते त्या वस्तू. काम करावं लागतंय त्यांना बी म्हणल्यानंतर ती तरी काय आपल्याला कमी करणार नाही ते. हां होत असल्यावर करणारच की. आता समजा इंजनच खाली काढायचं म्हणल्यानंतर पैसे तर लागणारच आहे तिला. आता कामावर बी घेतलेलं तुम्हाला सांगतो पैसे, ते पण गेलं दवाखान्याला. आणि कोण देणार आहे. इथं काम बी नाही, कुठं कामाला पण नाही. आता इथं काम बघायचं म्हणलं तर तिथं दवाखान्यात बी थांबावं लागतं. या कुठलं नेमकं करायचं. समजा अडता पाय आल्यावर काय करायचं. आता देवाला बी कळा नव्हे किती हाल्या अपेष्टा चालली, किती काय चाललंय काय म्हणून बघायचं. एकदा तरी पावतोय का ते. कसा विश्वास ठेवावा तेच कळा ना. कुठल्या देवावर ठेवावं आणि कुठल्यावर नाही. नुसतं डोकं गरम. विचार करून करून डोकं लागलं मित्रांनो गरम व्हायला. एक कराय गेलं की एकच होतं. एक कराय गेलं की एक नेमकं निघावं कुठल्या विघ्नात ना तेच कळा ना. विघ्न तर किती येते ती नेमकी. देव बी सत्याला कुठं वाले नाही गाड्या. फार इथं रागात वाकायची येळ आली मित्रांनो. तरी देवाला जर बाजूर फुटत नसला तर काय केलं पाहिजे नेमकं सांगा आता तुम्ही. त्या तिकडं आयचं तिकडं तसं हे असं. आता इथं काय आपलं घरदार आहे का. इथं समजा ज्याला म्हणाल त्याला पैसा लागतो या. हां काय मिळतंय इथं फुकट काहीच नाही. समजा एकात आहे इथं पेशंटला येतो एका जणाचा जेवण. तर मग मित्रांनो आता ती एकट्याचं आल्यानंतर 2-3 जण असल्यावर त्यांनी काय खायचं. बाहेरनं पोडा का ना वडापाव कुठं काय आणावं लागतंय का नाही. विचार करून करून नुसतं डोकं दुखायला लागलंय. आता ह्या 8,000 रुपये गाडीनं खर्च काढल्यावर कसं काय करायचं. ज्याला त्याला ज्याची त्याची वस्तू प्यारे.
त्याला लागते कामाला जायला गाडी, त्याला कशी मागायची गाडी, म्हणून त्याला पण नाही मागितली. आवीनं बी काय केलं, गाडी त्याला कामाला लागते पण त्याला काम नाही, त्यामुळं त्याने केला हप्ता बी बाउन्स.